मिळाली? हां, त्यांनी बोलले की वैभवीची शिक्षणाची जिम्मेदारी आम्ही घेतोय म्हणून. तिला शिकवायचं आहे, तिला मोठं करायचं आहे. ते सगळ्यांचं माझं पण तेच टार्गेट आहे. पवार साहेबांनी प्रामुख्याने मागणी केली की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यासोबतच इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये शिवसेनेची दहशत मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्याला काय वाटतं? हां, ते प्रयत्न करावेत. त्यांनी अधिवेशनात प्रत्येक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना तीच भूमिका घेतलेली आहे. साहेबांना पण तीच भूमिका त्यांना घ्यायला सांगितलं, म्हणजे त्यांनी पण त्यांना तीच अपेक्षा ठेवलेली आहे की सगळ्यांनी जिल्ह्याचे खासदार असतील, लंके साहेब होते, संदीप भैया होते, त्यांना पण तीच सांगितलं की आपण सगळेजण ह्या न्यायाच्या लढाईत आपण सोबत आहेत म्हणून. अच्छा, तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं की शरद पवार राष्ट्रीय नेते आहेत, ते आले तुमच्या कुटुंबियासोबत, त्यांनी चर्चा केली, सोबत खासदार होते, आमदार होते, तर 13 दिवसानंतर सुद्धा या प्रकरणावरती लोकप्रतिनिधीचं काय मत आहे, पवार साहेबांनी त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्कीच सगळ्या गोष्टीचा विचार करून जे हे लढाईत म्हणजे जे माझ्यावर अन्याय झाला आहे त्या लढाईत सगळेजण म्हणजे तन मन धनाने सर्वजण न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि मला तीच अपेक्षा आहे. मला दुसरी आत्ता तरी सध्या काही दुसरी कुठलीच अपेक्षा नाही. मला न्याय पाहिजे. न्याय देताना हे सगळेजण मला सांभाळत आहे, मला धीर देत आहे. त्याच्यामुळं मी त्या न्यायाच्या अपेक्षित आहे. काल आपण सांगितलं होतं की मुख्य सूत्रधारांना आणखी अटक झालेली नाही आहे. कालपर्यंत आपण अल्टिमेटम पण दिला होता की आता जवळपास 13 दिवस झाले. आता आपलं काय मागणं असेल काल बोलल्याप्रमाणे मी ज्यावेळेस मुख्यमंत्री साहेब बोलले, मुख्यमंत्री साहेबांनी ज्यावेळेस अधिवेशनात निवेदन केलं, सगळ्यांना आश्वस्त केलं, त्या पद्धतीनं जलद गतीनं सगळ्या तपासाची सूत्र हाती घेऊन तपास जलद गतीनं व्हावा आणि जे काही गुन्हेगारी ह्याच्यामध्ये सगळे संघटित गुन्हेगारी जे आहे ह्याच्यातली त्याला मुळासकट उपटून टाकावं ही माझी भूमिका आहे.